श्री टागोर शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। उन्हाळा सुट्टीनंतर शाळा परत पुन्हा गजबजल्या। 15 जून हा राज्यातील शाळेचा पहिला दिवस असल्यानं शाळेतील वातावरण अतिशय आनंदी होतं। शाळा भरण्याच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांचा औक्षण व पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। त्याचप्रमाणे चिमुकल्या मुलांना सुद्धा गुलाब पुष्प देऊन त्यांच्या संस्थेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। तसेच त्यांचा उत्साह आनंद हा गगनात मावेनासा असा होता। शाळेमधील वर्ग फुलांनी व रांगोळ्यांनी सजवून गेले होते, त्यामुळे मुलांना शाळेचा पहिला दिवस हा अत्यंत आनंदमय वातावरणात पार पडलाय। तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक सर्व वाटप करून तसेच पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। आजच्या दिवशी मुलांच्या चेहऱ्यावरती उत्साह होता, कारण उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर आपले मित्र व मैत्रिणी तसेच नवे मित्र भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता। विद्यार्थ्यांचा आजचा पहिला दिवस आनंदमय वातावरणात पार पडला। इंद्रायणी नगर टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब मगर बँकेचे चेअरमन श्री नंदकुमार विठोबा लांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे सचिव सुरेश फलके, मार्गदर्शक युवराज लांडे पाटील, भोसरी विभागातील केंद्र समन्वयक संदीप भुजबळ, मुख्याध्यापक संतोष काळे, मुख्याध्यापक हनुमंत आगेसर, मुख्याध्यापक उद्धव ढोले सर, मुख्याध्यापिका मनीषा गुरव तसेच लाल बहादूर शास्त्री प्राथमिक, श्री स्वामी समर्थ प्राथमिक विद्या मंदिर व श्री टागोर माध्यमिक विद्या मंदिरातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करताना ते उपस्थित होते। सर, आज शाळेचा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी नेमकं काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया काय? नमस्ते, श्री स्वामी समर्थ। मी उद्धव विठ्ठल ढोले, मुख्याध्यापक श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्या मंदिर इंद्रायणी नगर। आज या ठिकाणी टागोर शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चारही विभागांचं या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अतिशय आनंदी वातावरणामध्ये आज पहिला दिवस होता। संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमार विठोबा लांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली या संस्थेचं कामकाज चालू आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आज पहिला दिवस अतिशय आनंदी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी चालू केला। आणि आज या ठिकाणी संस्थेचे सचिव आदरणीय फलके साहेब, तसेच युवराज लांडे पाटील, त्याचबरोबर केंद्र समन्वयक भुजबळ साहेब, त्याचबरोबर टागोर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक काळे सर, लाल बहादूर शास्त्रीचे मुख्याध्यापक आगे सर आणि श्री स्वामी समर्थ प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय गुरु मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीमध्ये सरस्वतीचं पूजन करून या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक या ठिकाणी वाटप करण्यात आलं। त्याच पद्धतीनं गुलाब पुष्प व औक्षण करून विद्यार्थ्यांचा आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी शाळेमध्ये प्रवेश विद्यार्थ्यांनी केला। आणि अतिशय खेळीमेळी वातावरणामध्ये विद्यार्थी हसत खेळत या ठिकाणी पहिल्या दिवसापासून सुद्धा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती अतिशय आनंदी वातावरण दिसून येत होतं। आणि विशेष म्हणजे पहिला दिवस असून सुद्धा विद्यालयामध्ये आज विद्यार्थ्यांची 80% उपस्थिती होती, ही बाब उल्लेखनीय म्हणावं लागेल। यासाठी आमचे सर्व पालक वर्ग, सर्व गुरुजन वर्ग आणि सर्व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे, कारण अहोरात्र आमच्या शाळेतले सर्व शिक्षक गुरुजन वर्ग प्रयत्न करत असतात। आणि त्याचं एक फलित म्हणून यावर्षी 10वीचा सुद्धा आमचा निकाल 100% लागला। आणि विशेष म्हणजे 10वीतील जवळजवळ 51 विद्यार्थी 90%च्या वरती मार्क मिळवून हे पास झालेले आहेत आणि 58 विद्यार्थी 80%च्या वरती विद्यार्थी पास झालेले आहेत। आणि त्यामुळे या परिसरामध्ये एक नावाची शाळा म्हणून आम्ही हळूहळू या ठिकाणी नाव कमवत आहोत। आणि हे सर्व वाटा या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय आप्पा, सर्व गुरुजन वर्ग आणि पालक वर्ग यांचा वाटा खूप मोठा आहे। धन्यवाद। मॅडम, आज शाळेचा पहिला दिवस आहे, काय वाटतं तुम्हाला नेमकं शाळेचा पहिला दिवस? श्री स्वामी समर्थ प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक भैरवकर मनीषा। आज शाळेचा पहिला दिवस। आज जवळजवळ शाळेमध्ये 80% विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। आणि ज्यावेळेस विद्यार्थी गेटवर आले शाळेच्या, त्यावेळेस नवागत विद्यार्थ्यांचे आम्ही स्वागत केले, त्यांचं औक्षण केलं, त्यांना सगळ्यांना गुलाब पुष्प दिले आणि नंतर मग मुलांना ओळीनं आम्ही आतमध्ये घेतलं आणि प्रतिमा पूजन केले सरस्वतीचे। त्यानंतर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला हे जे मोफत पाठ्यपुस्तक मिळते शाळेचे, ते प्रत्येक विद्यार्थ्याला आज उपस्थित असणाऱ्या सगळ्या मुलांना आम्ही हे पुस्तक वाटप केलेलं आहे। आणि त्यावेळेस पुस्तक वाटप व या सर्व कार्यक्रमासाठी आमच्या टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नंदकुमार विठोबा लांडे पाटील आप्पा आणि युवराज शेठ लांडे आणि त्यानंतर संस्थेचे सचिव फलके सर आणि सर्व आमच्या या चारही विभागाचे मुख्याध्यापक उपस्थित होते। बरेचसे पालक उपस्थित होते आणि बऱ्याचशा पालकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय उत्कृष्टरित्या आज पार पडलेला आहे। आणि मुलांनी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आजच्या या पहिल्या दिवशी शाळेचा दिवस हा पहिला दिवस पार पाडलेला आहे।
शाळेच्या पहिल्या दिवशी तुला शाळेतून कसं वाटलं? मला शाळेतून एकदम छान वाटलं. पहिला मी सुट्टीत होती ना, तर मला कधी एकदा शाळेत असं झालं होतं. पण मी शाळेत आली, मित्रमैत्रिणींना भेटली, परत मग आम्हाला पुष्पगुच्छातून स्वागत केलं, सरस्वतीचं पूजन केलं. आता आम्हाला थोड्या वेळापूर्वी पुस्तकं भेटली, आम्हाला नवीन वर्ग शिक्षक मिळाले आणि शाळेत आल्यावर एक वेगळंच आम्हाला असं वेगळं फील होत होतं. आणि शाळेत म्हणजे जेव्हा सुट्टीत होती तेव्हा शाळेत यायची एकदम आतुरता घालती. आणि मग एकदा शाळेत आली, शिक्षकांना भेटली, शिक्षकांना बघितलं आणि असं वाटत होतं सगळं जुनं आता एकदम वेगळंच वाटत होतं मला. नवीन मित्रमैत्रिणींना कसं वाटलं भेटून? नवीन मित्रमैत्रिणींना भेटून एकदम छान वाटलं आणि सगळ्या पूर्वीपेक्षा जरा बदल झालाच होता सगळ्यांमध्ये. काही जणांची हाईट वाढलेली, काही जण जाड झालते आणि त्यांना बघून एकदम असं भारी वाटतं. आम्ही एवढं भेटलं, डायरेक्ट मिठीच मारली त्यांना भेटला. नवीन वर्ग शिक्षक मिळाले का तुम्हाला? हो, आम्हाला नवीन वर्ग शिक्षक मिळाले आणि आम्हाला नवीन वर्ग शिक्षकाचं नाव बिले सर आहे. त्यांनी आम्हाला पहिला तर आम्हाला निबंध लिहायला दिला. तो निबंध कसा लिहायचा, कसा नाही ह्याच्याबद्दल थोडं शिकवलं आणि त्या निबंधामध्ये काय वाढवू शकता, काय टाकू शकता हे सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं. शाळेच्या पहिल्या दिवशी नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि काय उत्साह होता? आज नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षाची सुरुवात झाली. सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना आज आमच्या संस्थेकडून गुलाबाचं पुष्प आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आलं आणि चांगल्या प्रकारे आजची उपस्थिती या ठिकाणी दिसून आली आणि या उपस्थितीमुळे सर्व विद्यार्थी शाळेत लवकरच उपस्थित राहतील अशी अपेक्षा करतो.